नमस्कार मित्रांनो, देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीच्या निकालाला विलंब का होत आहे हे जाणून घेणार आहोत। परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। आणि मित्रांनो, व्हिडिओला हाईपही द्यायला विसरू नका। चला तर मित्रांनो, मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा। आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल। आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात। तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील। त्यात 8 सब्जेक्ट असतील। वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील। त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्न संच भेटतील। तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर। त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील। असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल। दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल। आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला तेथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील। तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही। तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे। अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहिती। मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरतीमधील शिपाई पदाची परीक्षा पार पडून 4 महिने उलटलेले आहे, परंतु अजूनही निकाल लागलेला नाही। शिपाई पदाची परीक्षा ही 26 एप्रिल 2026 रोजी 2 शिफ्टमध्ये पार पडली। मला माहित आहे की तुम्ही सर्वजण या निकालाची वाट पाहत आहात, त्यामुळे तुमच्या मनात प्रश्न आहे की निकालाला इतका विलंब कसा। तर याच प्रश्नाचे उत्तर म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। चला तर बघूयात नेमके कारण। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला ऑलरेडी या मागील व्हिडिओत दिलेले आहे। त्याचे झाले असे की कल्याण शहरातील एका सेंटरवर परीक्षेच्या पहिल्या शिफ्टला दुसऱ्या शिफ्टचा पेपर देण्यात आला। त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी यावर ऑब्जेक्शन घेतले, त्यामुळे आता यावर चौकशी चालू आहे। जोपर्यंत यावर निर्णय फायनल होत नाही तोपर्यंत आपला निकाल लागू शकत नाही। तर मित्रांनो, अशी ही माहिती होती। अशाच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओला लाईक करा व मित्रांमध्ये शेअर करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओत। तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। भरतीची प्रिपरेशन आपल्यास करायची असेल तर आपले चॅनल हे एक उत्तम सोर्स आहे तलाठी भरतीसाठी। त्यामुळे चॅनलवर जा, एकदा आपल्या प्लेलिस्ट चेक करा व रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी माझ्यासोबत जोडलेले राहा। पुन्हा एकदा विनंती आहे माझी, जर माझा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा विद्यार्थी मित्रांनो। आणि अजून एक विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर विविध भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील फ्रीमध्ये तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर त्या उपलब्ध आहेत। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, ती क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि विविध प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता।